हेमंत आणि गौरीचं लग्न प्रदीपच्या गावी थाटामाटात पार पडलं. त्यावेळचा हा प्रसंग. हेमंत भैयाची आणि गौरी त्यांची जोडी कशी वाटली तुला? एकदम झक्कास. आणि तशीच जर आपल्या दोघांची जोडी जमली तर ती कशी वाटेल तुला? एकदम बक्कास. गंग्या असं का गाणं खायच्या तोंडातनं शान खाल्ल्यासारखं बोलायला लागली? तर गंगे, हेमंत भैयाची आणि गौरी त्यांचा जोडा अगदी शंकर पार्वतीसारखा दिसत होता का नाही? होय होय. गंगे, काय तुला त्या शंकर पार्वतीला बघून माझी आठवण झाली नाही? झाली की. कवा? खरं त्या शंकर पार्वतीला बघून नाही बाबा, मग त्यांच्या समोर बसलेल्या नंदी बैलाला बघितल्यावर तुझी आठवण झाली बघ. गंग्या, तुझ्या पण टकुऱ्यावर 2 शिंग उगवलीत का नाही? तू पण अगदी त्या नंदी बैलासारखा दिसशील मग. आणि तुझ्या माग एक शिफ्टी लावल्यावर तू पण एखाद्या गोट्यातली म्हस म्हणून शोभशील बघ. अरे एका बुक्कीत काढून तुझा बाग आणि एका बुक्कीत फोडून तुझं नाक. एवढ्या स्मार्ट पुरगीला तू म्हस म्हणतोस होय? म्हणजे काय? अरे असं काय हळदीच्या वेळी वराडातली तरणी पोरं मला बघून काय म्हणत होती माहितीये काय? आईला ही ऐश्वर्या राय सारखी दिसणारी पुरगी कोण आहे रे असं म्हणत होती बघ. आपल्याला बी काय कमी समजू नको. हा, मला पण बघून वराडाच्या तरण्या पुरी काय म्हणत होत्या माहितीये काय? काय म्हणत होत्या? अगं बाई, सलमानसारखा दिसणारा पोरगा कोण आहे ग असं म्हणत होत्या. सलमान खान. नाकातली काढ पहिला घाण का म्हणे सलमान खान. तर ग चालताना करतीच फेंगड पाय आणि ही म्हण ऐश्वर्या राय. मला ते राहू दे. अरे ए रंग्या गंग्या, तुझं लग्न काय? तुझं लग्न का झालं नाही रे? माझं लगीन वय बाई, म्हणजे काय तुला धोका बी कमी आलाय की काय प्रेमात? माझ्या लय प्रेम करायची. दुसरा तिला गोला पण देखना पोलगा मिळाला, मला गेली सोडून. गोलीगत धोका दिला. मग मी पण असं टलिवलं मोठा टाल झालो आणि इथं कामाला लागलो. असं आहे व्हय? मग ते राहू दे. मग एक आता नाव तरी घे. नाव घेऊ? ऐक, वाकल्या तिकल्या बाबलीचा हिलवा हिलवा पाला. वाकल्या तिकल्या बाबलीचा हिलवा हिलवा पाला आणि लीलाबाईच्या घरात गंग्या झुक्या का नाही साला. शांत शांत. अरे गंग्या, बाहेर वराती सोबत यायचं सोडून पुढं काही झेंडा लावायला आलायस काय पाहुण्यांच्या घरात? वरातीकडं घराकडेच येणार होती, त्याने मदत करायला. गंग्या वरात आली, चल. मॅडम, तुमचा फोन. रघुनाथ, तुझ्या बहिणीचं सुद्धा लग्न ठरलंय म्हणे. हो. त्यांची जमवाजमव करावी लागेल ना? मॅडम, आम्ही गरीब माणसं, लग्न अगदी साध्या पद्धतीनं करावं म्हणतोय बहिणीच. मुळीच नाही. हे घे, 50,000 असतील. अहो पण मॅडम. अरे ठेव रे, अजून खूप देईल. मॅडम, खूप उपकार झाले हो तुमचे. अरे असू दे असू दे, मी जे काम सांगेन ते फक्त प्रामाणिकपणे पार पाड म्हणजे झालं. मॅडम, कसलं काम? मी नाही समज. वेळ आल्यावर सांगेन मी सगळं. मम्मा, तू इकडे आहेस आणि मी तुला बाहेर वरातीमध्ये शोधत होती. रघुनाथ, तुझा चेहरा कसा उतरल्यासारखा दिसतोय? शशे, अगं त्याच्या बहिणीचं सुद्धा लग्न ठरलंय ना, म्हणून त्याला 4 गोष्टी समजावून सांगत होते. मॅडम, वरात आलीच वाटतं, मी आलोच. मम्मा, तू रघुला चांगलंच घोडा घेतलेला दिसतेस. मग अगं लीलादेवी बावडेकर म्हणतात आम्हाला. हो, तू लीला आणि मी शशिकला. शशे, अगं पण जावई बापू कुठे आहेत? अगं बाहेर जनरेटरच्या गाडीत झोपवले त्यांना. काय? दुपारी वरातीत हू म्हणून चरचर चरलेत आणि नाचू नका म्हटलं तरी वरातीत नाचायला गेलेत आणि आता लागले पोटात दुखतंय करायला. कोण? ताईसाहेब, आईसाहेब तुम्ही? हो, बाहेरच्या त्या वरातीच्या गोंधळानं डोकं दुखायला लागले माझं. आईसाहेब, लग्न आमच्या गावी व्हावं म्हणून विनंती केली तुम्हाला, त्याला तुम्ही मान दिलात, त्याबद्दल आभारी आहे मी तुमचा. हो, आणि तुझा तो मान राखून फार मोठी चूक केले असं वाटायला लागले मला. म्हणजे लग्न पडक्या देवळात आणि वराडाला उतरायला जागा धर्मशाळेत.
लग्नाला आलेल्या निदान आमच्या जवळच्या पाहुण्यांचा तरी मान पान करा असं सांगितलं होतं मी तुम्हाला. हो, तसा थोडा आहेर कमीच पडला. पण आईसाहेब, तुम्ही सांगितल्यापेक्षा जास्त आहेराची तयारी केली होती आम्ही. अहो प्रदीप भैया, आमचा गोतावळच खूप मोठा आहे हो. मम्मा, तू आपल्या पाहुण्यांची लिस्ट का नाही करून दिलीस यांना? शशे, अगं दात टोकरून पोट भरायची सवय नाही म्हणलं बावडेकर खानदानाला. आईसाहेब, तशी थोडी तुमची गैरसोय झाली. हां, पण येत्या दिवाळी सणाला तुमच्या राहिलेल्या सर्व पै पाहुण्यांचा आदर सत्कार करून त्यांची नाराजी नक्कीच दूर करेन ना मी. आलोचा मी वरात आली वाटतं. प्रदीप, हेमंतला आणि गौरीला लवकर बाहेर घेऊन ये. आम्ही गाडीत वाट पाहतोय त्यांची. मम्मा चल बाई, इथे खूपच गरम होते. चल. हा, तुझी ही लाडकी बहीण सासरी चाली आहे, तिला आशीर्वाद देणार नाहीस का? जा तायडे, सुखाचा संसार कर. दादा, जाण्यापूर्वी एकदा मान वर करून बघ रे माझ्याकडे. तुझा हा प्रेमळ चेहरा एकदा डोळे भरून पाहू दे मला. जा तायडे, जा. चालती हो माझ्या डोळ्यासमोरून. लहानपणापासून खूप त्रास दिलायस तू मला. दादा मला ड्रेस पाहिजे, दादा मला चॉकलेट पाहिजे, दादा मला चप्पल पाहिजे, दादा मला हे दे, दादा मला ते दे. सारखं दादा 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 करून खूप त्रास दिलास तू मला. पण तायडे, अगं सकाळी उठल्यानंतर मला प्रथम तुझं तोंड पाहायची सवय लागली ग. तू गेल्यानंतर मी कुणाचं तोंड पाहू तायडे, कुणाचं तोंड पाहू? दादा, दादा असं रडू नकोस रे. तुला जड वाटत असेल तर नको पाहूस माझ्याकडे. तुझ्या मुखाचं दर्शन न घेताच जाईन मी सासरी. दादा, तायडे, तायडे, अशी रागावून जाऊ नकोस ग तुझ्या या गरीब भावावर. तायडे, अगे तुझी माहेरातून सासरला पाठवणी करायची. याने हे लग्न लीलादेवीच्या मनाविरुद्ध केलं. मग हळूहळू लीलादेवीने गौरीच्या विरोधात कट कारस्थान करण्यास सुरुवात केली व त्यानंतर कुमारी गंगू बाई नार मॅट्रिक टिन टिन टिडी. खरंच ग बाई, गौरीताई या घरात लग्न करून आल्या आणि हे घर कसं आनंदानं भरल्यासारखं वाटते बघा. एवढ्या शिकल्या सवरल्यात, खरं कशाची पण घमेंडी नाही बघा. आम्हा नोकर माणसांना तर आवाजावानं बोलवतात. आता तेवढं त्यांच्याकडनं अभ्यास शिकून घेते आणि मॅट्रिकच्या परीक्षेला बसते. आणि मॅट्रिक फुल झाल्यावर कोणत्या तरी बँकेत मेकॅनिकल इंजिनियरचा जॉब तर लागल मला. दिला तर झपक 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 वाजत राहते. दिला काय काय हा प्रकार? हा जुना प्रकार आहे. ओ भाऊजी, काय? लांबूनच म्हणा गाणं का? नाही तर दिराचं झाकपून इथंच फुटायचा आणि समजा घर भर शी शी करत सुटशीला. गंगडे, हा? थांब, मी तुझं सगळं आमच्या शीला सांगतो. काय सांगणार? हेच की तू मला सारखं शी शी करतेस म्हणून. फक्त आमच्या सासूबाईचं. अरे गंगे, देवपूजा झाल्यावर माझा चहा माझ्या रूम मध्ये घेऊन यायला सांगितलं होतं ना तुला. हो हो, आत्ता घेऊन येते बघा चहा. जावई बापू, हा, अहो शशी कुठं दिसत नाही. ती जिमला गेली. काय? हल्ली तब्येत तिची खूपच जाड होत चालली ना. अहो, म्हणून तिने नुकतीच जिम जॉईन केले. हल्ली फार डाएट करते. दिवसातून फक्त 3 वेळा भात खाते. कधी ब्युटी पार्लर, कधी जिम. ह्या पोरगीचं काय चाललंय कुणास ठाऊक. हेमंत, अरे गौरी आली का नाही अजून? अगं मम्मा, केव्हा चालली ती देवळातून? काय? राणी सरकार आयटीतून गाडीतून गेल्यात आणि आल्यात आणि आल्या आल्या रघु ड्रायव्हरच्या खोलीत शिरल्यात. बापरे. आता दार बंद करून आतमध्ये दोघांचं काय चालू आहे हे देवाच ठाऊक. अगं गौरी अजून आली नाही का देवळातून? अगं मला गाडी घेऊन ऑफिसला जायचं आहे. अरे हेमंत, गौरी केव्हा चालले देवळातून? आले. हो. परंतु आल्याबरोबर त्या रगा ड्रायव्हरच्या खोलीमध्ये गेलेले. हेमंत, आजकाल त्या रग्याबरोबर फार गसट वाढली तिची. अगं आई, ती दोघे एकाच गावचे आहेत, शिवाय बालपणीचे मित्र आहेत. आणि रघु गौरीला गौरी ताई असा म्हणतो आणि ती त्याला दादा म्हणते. अरे हेमू, हे आम्हाला माहित आहे रे, पण जगाच्या तोंडाला थोडीच हात लावता येतो. नोकर माणसासोबत गाडीतून फिरू लागली, गुलुगुलू करू लागली, तर लोक काय 10 तोंडाने 10 गोष्टी बोलणारच की. नाहीतर काय. ताई, बाहेरच्या लोकांच्या बद्दल तू काय मला सांगू नकोस. आता तुझ्याबद्दलही बाहेरची लोक काहीतरी कुजबुजत असतात. म्हणतात सासरी सुखानं नांदायचं सोडून
इथं माहेरीच काय गटळ पुरला आहे का? आपली नालायक हरामखोर बोलली असं समोर तर आण, चपलीनं तोंडच फोडते तिचं. चांगलं तोंड फोडा. अहो हा? बॅग भरायला घ्या. शशी आता लगे घ्या म्हटलं ना. 1-2 महिने राहूया. जावा हो. काय लय गडबड. मम्मा मी या घरात एक क्षण सुद्धा राहणार नाही. शशे खबरदार, जर या घरातून बाहेर पाऊल टाकशील तर अगं कोण तुला घराबाहेर काढते ना तेच बघते मी. या इस्टेटीवर तुझा सुद्धा अर्धा हक्क आहे, हे विसरू नकोस. आई तू उगाच वड्याचं तेल वांग्यावर काढू नकोस. मी फक्त बाहेरच्या लोकांचं एक उदाहरण दिलं तुला. छान केलंस. बायकोला ताकीद द्यायचं सोडून बहिणीचं नाणं बाहेर काढलंस. माझी बायको कशी आहे हे चांगलं ठाऊक आहे मला. हा आज ऑफिसला गाडी स्वतःच घेऊन जा तुम्ही. का? कारण रघुनाथ दादाच्या अंगात ताप आहे. ताप? हो, देवळातून घरी आलो आणि एकदमच चक्कर आली त्याला. मग मीच त्याच्या हाताला धरून त्याच्या खोलीमध्ये घेऊन गेले, चहा करून दिला आणि गोळी घ्यायला लावली. अगं मग आपले फॅमिली डॉक्टर देसाई आहेत ना, त्यांना इकडेच बोलावून घेतो, ते इकडेच चेकअप करतील त्याला. हो बाई, तसंच करूया. हो. सासूबाई प्रसाद घेताय ना? देवपूजा व्हायची अजून माझी. ठीक आहे. बरं वंच, हा घ्या प्रसाद. मला फ्रेश व्हायचंय अजून. आहो हा घ्या प्रसाद. ठीक. आतमध्ये लवकर या, तुमचा नाश्ता टेबलवर ठेवते. पहिले साई, याला म्हणतात माणुसकी. अगं घरच्यांची काळजी तर सगळेच घेतात, पण नोकर माणसावर सुद्धा जी जीवापाड प्रेम करते ती स्त्री साक्षात अन्नपूर्णा असते. कळलं? म्हणे अन्नपूर्णा. एक दिवस कळतील ह्या देवतेचे प्रताप. शशे अगं अशी नांगरी टाकून उभी राहू नकोस. आता काट्यानेच काटा काढायचा आहे, हे लक्षात ठेव. चल. गौरीबद्दल वाईट गोष्टी सांगून लीलादेवी हेमंतचे कान भरू लागली. पण हेमंतचं आपल्या प्रेमळ सोजवळ बायकोवर जीवापाड प्रेम आहे. आज मालकीनबाईने दिवसभर बागत कामाला लावून माझा अक्षरशः पेट्टा पाडलाय. लगीन झालं असतं तर कचाचा बायकोकडनं पाठ चढवून घेतली असती. एवढंसं तेल घेऊन डोक्यावर चोळून घेतलं असतं कर कशात काय आणि फाटक्यात पाय. तगदीर गांडू तर क्या करे का पांडू. आयला त्या पत्रिकेतल्या कडक मंगळामुळे माझी ठरलेली तिन्हीच्या तिन्ही लग्न मोडली ना. आत्तापर्यंत 5-6 पोरांचा बा झाला असतो. एसक्यू आरक्यू जेडक्यू बुक्की टेंगूर वर पाचची खाऊन अजून जागायस होय का? गौरीताईच तुमची वाट बघत थांबणार होत्या. मग मीच त्यासने म्हणालो तुम्ही आज जाऊन विश्रांती घ्या, मी थांबतो म्हटलं. कर तुम्हाला यायला एवढा वेळ होणार आहे फोन करून सांगाय ना विराव. अरे बाबा, मी भाऊजींच्या जवळ निरोप दिला होता. काय? त्यांनी सांगितलं नाही मला उशीर होणार म्हणून. नाही बरं ते जाऊ दे. बघा तुम्ही आज जाऊन पहिलं जेवून घ्या. गौरीताई सुद्धा जेवायची वाट बघत थांबल्या तुमची. होय. आणि महत्वाचं म्हणजे दरवाजा तेवढा व्यवस्थित लावून घ्या. का? चोर सुटल्या चोर. जातो एखादा गावतोय का बघतो त्याला बुक्कीत टेंगुळा. हे गंग्या, हा गंग्या म्हणजे ना. अरे हो, वकील साहेबांना फोन लावायचं राहूनच गेला. हा हॅलो. हा वकील साहेब, हेमंत बोलतो. हो हो चालेल, उद्या येऊन जा. हो. गाई घरात चोर शिरला होता. हो, आतून आला आणि मी पकडण्याच्या अगोदरच बाहेर पळून गेला. अरे पण त्याचा चेहरा पाहिलास का तू? गाई त्याने आपला चेहरा असा हाताने लपवला होता. काय? त्यामुळे नीट चेहरा पाहता नाही मला त्याचा. पण मी पाहिलाय ना त्याला. काय? हो, ताण लागली होती म्हणून जिन्यावरून खाली येत होते, तेवढ्यात मी पाहिलाय त्याला गौरीच्या रूम मधून बाहेर पडताना. शशे कोण होता तो? आपला ड्रायव्हर रघुनाथ. नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. त्याला नीट पाहण्यात तुझी काहीतरी चूक होत असेल. हे बघ हेमू, मी जे पाहिलं ते तुला सांगितलं. अरे शशी सांगते ते 100% सत्य आहे भाऊजी. अरे तो नालायक रग्याच होता. माझ्यावर विश्वास नाही तुझा? हा बघ त्या रग्याचा शर्ट गौरीच्या रूमच्या दारातच पडलेला होता. मला तर असं वाटतं हा शर्ट बहुतेक गडबडीतून पळून जाताना त्या गौरीच्या रूमच्या जवळ पडलेला असावा. अगं बाई हा शर्ट, अरे मीच त्याला तुझ्या लग्नात घेऊन गेला होता. या घरात नांदायला आल्यापासून त्या गौरीची लक्षणं मला काय ठीक दिसत नव्हती. म्हणजे कितीतरी दिवसापासून त्या दोघांची नाटकं या उघड्या डोळ्याने बघत होते मी. तुझ्याही कानावर घातली होती मी गोष्ट, पण काय करणार.
आमच्यापेक्षा तुझ्या चारित्र्यवान बायकोवर तुझा जास्त विश्वास होता ना, मग नाविलाजाने तिच्या भावाला फोन केला मी आणि तातडीने बोलवून घेतले. बहिणीला 4 समजुतीच्या गोष्टी सांग असं सांगितलंय मी त्याला. मग काय म्हणाला तो प्रदीप? काय म्हणला? ताबडतोब येतो बोलला. येईलच एवढ्यात. खरंच ग बाई, सोन्यासारखा नवरा असताना कसली अवदता सुचली या गौरीला. बघितलंस मम्मा, एवढं सगळं रामायण घडतंय तरी आतमध्ये कशी बसली ते तोंड लपवून. जावे बापू, आज जावा आणि त्या गौरीला इकडे घेऊन या. माझ्या सोन्यासारख्या लेखाची झोप मोड करून खुशाल लोळत पडली आतमध्ये. गौरी, हे गौरी, बाहेर ये प्रथम. तुम्ही केव्हा आला? तुमची वाट पाहता पाहता केव्हा माझा डोळा लागला कळालंच नाही मला. चला, जेवण गरम करून वाढते तुम्हाला. अहो, मी सुद्धा जेवायची थांबले तुमच्यासाठी. असं चल मग वाढ चल. आणि थोडंसं विष जरी असलं ना तर ते देखील घाल जेवणात. काय? म्हणजे विष खाऊन कायमचे डोळे मिटलेले बरं. अहो, काय बोलताय तुम्ही? आई साहेब, एवढ्या तातडीने फोन करून बोलवलं मला. काय प्रकार आहे हा? हे विचार तुझ्या लाडक्या बहिणीला. तो रघ्या ड्रायव्हर एवढ्या रात्रीचा हिच्या खोलीत कशाला आला होता आणि मला पाहून तोंड लपून पळून का गेला हे विचार तिला. अरे तुझ्या बहिणीचा भोळा भावडा चेहरा पाहून फसगत झाली माझी. हेमंत, जिबेल लगाम घाल, नाहीतर नरडीचा घोट घेऊन खलास करून टाकीन तुला. दादा, माझ्या पतीला मारून तुझ्या लहान बहिणीला विधवा करणार आहेस का? नाही ग तायडे. दादा, तुझ्या या बहिणीच्या डोळ्यात तुला थोडं जरी पाप दिसत असेल तर तुझ्या या हाताने माझा गळा दाबून मला मारून टाक. नाही ग तायडे, अगं तुझ्या चारित्र्याचा अभिमान आहे मला, तुझ्या पावित्र्यावर गर्व आहे मला. अरे तुम्ही लोक काय आरोप करता माझ्या बहिणीवर? साक्षात भगवंताच्या शब्दावर सुद्धा विश्वास ठेवणार नाही मी. अहो, गरीब आहे हो माझी बहीण. बघितलंस काय हेमंत? अरे स्वतःच्या बहिणीला जाब विचारायचं सोडून स्वतःच कशी बहिणीची दलाली करायला लागले. हा सासूबाई, सासूबाई पाया पडते हो तुमच्या. माझ्या देवगुणाच्या भावाला काही बोलू नका. एवढा जर भावाचा पुळका आहे ना तर जा कायमची भावावर माहेरी. तुझ्यासारख्या कुलटीची काहीच गरज नाही या घरात. हेमंत, ती तशी जाणार नाही इथून. खऱ्या खोट्याचा हिशोब घेऊनच जाईल ती इथून. कुठं आहे तो रघुनाथ? बोलो त्याला इथं माझ्या समोर. अहो प्रदीप भैया, चोर चोरी करून कधी चोरी गेलेल्या जागी थांबलाय का? तो रग्या गेला कवाच पळून, अंधारात तोंड काळा करून. आता कसला सापडतोय तो? मी शोधून आणीन त्याला आणि त्याच्या साक्षीनेच माझ्या बहिणीची पवित्रता सिद्ध करून दाखवेन तुम्हाला. अरे तोपर्यंत चल तू माहेरी. नाही दादा, मी इथेच राहणार आहे. होय दादा, यांनी लावलेला कलंक घेऊन जर मी या घराबाहेर पडले तर हे जग सुद्धा मला दोषी ठरवेल. तू जा दादा, माझी पवित्रता मी ते राहूनच सिद्ध करेन. ठीक आहे तायडे, पण नीट कान देऊ नये का सगळ्यांनी? त्या रग्याला शोधून इथं तुमच्या समोर आणून माझ्या बहिणीची पवित्रता सिद्ध करून दाखवणार आहे मी तुम्हाला. तोपर्यंत माझी बहीण इथंच राहणार आहे. जर का तिला काही दगाफटका झाला ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. आणि हो, असंही इथून जाताना इथल्या पोलीस स्टेशनला या सर्व प्रकाराची माहिती देऊनच जाणार आहे मी. कारण माझ्या बहिणीला कायद्याने या घरात राहायचा अधिकार आहे, हे लक्षात ठेवा. असं कायद्याच्या धमक्या तू आम्हाला देतोस? मग ठीक आहे, मी तुला कायद्याचाच हिसका दाखवतो. अगदी बरोबर हेमंत. कायद्यानेच उचल बांगडी करू यायची. चल ग शशे, चल हेमंत.